होळी झाली की दुसऱ्या दिवशी असते ती धुळवड. रंगांची उधळण करणारा हा सण. विविध रंगांनी न्हाऊन निघणाऱ्या या सणाला जर थंडाई नसेल तर तो सण अपूर्णच. म्हणून मी आज तुमच्यासोबत थंडाईची रेसिपी शेअर करत आहे. महिनाभर टिकणारं थंडाईचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. एका कढईमध्ये बदाम, काजू, पिस्ता, बडीशेप, काळी मिरी, भोपळ्याच्या बिया म्हणजेच मगज, खसखस, काही दालचिनीचे तुकडे आणि एक छोटा तुकडा जायफळ, चिमूटभर केशरच्या काड्या, हिरवी वेलचीचे काही दाणे आणि सर्वात शेवटी गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या घालायच्या आहेत. 2 मिनिटं हे सर्व साहित्य आपल्याला गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. इथे आपला थंडाईचा मसाला तयार आहे. मी सांगितलेले साहित्य डिटेलमध्ये पाहण्यासाठी आणि त्याचं प्रमाण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. थंडाई बनवण्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाव लिटर कच्चं दूध घालायचं. त्यामध्ये 2 चमचे थंडाई मसाला, 2 चमचे आवडीनुसार साखर किंवा खडी साखर घालायची. इथे मी खडी साखरची पावडर घातली आहे. दुधाला एक छान उकळी आणायची. इथे आपली पहिल्या पद्धतीने थंडाई तयार आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे थंडाई मसाला, 2 चमचे आवडीनुसार साखर किंवा खडीसाखर पावडर घालायची. त्यामध्ये 1 ग्लास भरून उकळवून फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध घालायचं आहे आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे. इथे आपली दोन्ही पद्धतीने थंडाई तयार आहे. थंडाई प्रीमिक्सची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.